28 कलाकार, 4 वेगवेगळ्या स्टोरीज, प्रत्येक स्टोरीचा एक वेगळा प्लॅटफॉर्म, असं बरंच काही रहस्य. 1 2 3 4 12-34 नेमकं काय? मला असं वाटतं ज्यांना आपण नेहमीच वेगवेगळ्या चित्रपटांमधनं नायक नायिकेच्या भूमिकेतनं बघत असतो, पण ते मात्र या चित्रपटात वेगळ्या भूमिकेतनं, त्यांनाच विचारू काय नेमकं. पुन्हा तेच की प्रोड्युसरवर आणि प्रेक्षकांवरती अन्याय होईल याचं रहस्य विचारणार. पण थोडं तर टीच करू शकता तुम्ही, म्हणजे तू तरी बोलावं असं. अच्छा, म्हणजे मी तरी आणि नंतर माझा गळा दाबला असेल तो वेगळा. तसं काय होणार नाही, ती जबाबदारी आपण घेऊयात. ओके. नाही तरी पण 1 2 3 4 नावात जेवढं सस्पेन्स आणि थ्रिल आहे ना, त्याच्यापेक्षा 100 टाइम्स जास्त सिनेमामध्ये आहे. एवढंच सांगू शकते. आय कॅन ॲक्च्युली टेल यू ओनली अबाउट माय कॅरेक्टर. मी सिनेमाविषयी डिटेलमध्ये नाही सांगणार, पण कॅरेक्टरविषयी नक्कीच सांगेन. जसं तू मगाशी म्हणालास की आपण खूप वेगवेगळ्या सिनेमांमध्ये म्हणजे इफ यू सीन माय सिनेमाज ॲटलिस्ट खूप कॅरेक्टर्समध्ये बघितलं. त्यातल्या 90% कॅरेक्टर्स खूप सोशिक सोज्वळ. हां हो सी हो ओके 90% नाही 99% ओके दॅट इज बेटर. सो पण या सिनेमामध्ये फॉर अ चेंज तसं काहीच नाही आहे. दिस कॅरेक्टर जे मी प्ले करते खूप बोल्ड आहे, खूप ॲरोगंट आहे, खूप शिवीगाळ करते आणि ॲट द सेम टाईम खूप ड्रंक आहे. हो खूप ड्रंक आहे. राईट, यू हर्ड मी राईट. खूप ड्रंक आहे आणि फार विरोधाभासिक आहे हे, फार विरोधाभासिक आणि धक्कादायक आहे, पण तरी आपण हा धक्का पचवूयात. तेजा देवकर ह्या नावाला बोल्ड, खूप ॲरोगेंट, ड्रंक हे जरा विरोधाभास आहे. पण हो आहे, हे कॅरेक्टर असंच आहे आणि ॲट द सेम टाइम ती प्रेमात आहे. सुने सुने ओठांचे बोल सारे, सुने सुने डोळ्यांनी बोलना, सुने सुने ओठांचे बोल सारे, सुने सुने डोळ्यांनी बोलना, रूठ ना तू भूल ना तू ऐक वेड्या माझ्या मना. शी इज अ हार्ट ब्रोकन वुमन समवेअर. बट इट वॉज फन डुईंग द फिल्म, कारण माझ्यासाठी असं कॅरेक्टर करणं ॲक्च्युली खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे आय वॉज सरप्राईज वेन मिलिंदजी आस्क्ड मी की मिलिंदजी म्हणते त्याच्या असं कॅरेक्टर आणि तू करतेस, आणि आय वॉज लाईक आर यू शुअर यू आर आस्किंग मी फॉर दिस कॅरेक्टर. And he was like, yes, I'm definitely sure. And I think his confidence worked, thanks to him completely. Because त्यांनी नसतं विचारलं तर मी विचार पण केला नसता की मी असं काहीतरी करू शकते. बट आय एम मोर दॅन हॅपी डुईंग दिस फिल्म. अँड येस, अ लॉट ऑफ ॲक्टर्स. म्हणजे पोस्टर बघितलं की असं वाटतं अरे पोस्टर कम तो नाही पड रहा ॲक्टर्स के लिए. बट येस, अ लॉट ऑफ ॲक्टर्स, बट अ फॅन्टॅस्टिक टीम, अ लवली प्रोड्युसर, अँड वी हॅड अ ब्लास्ट इन हैदराबाद. हरामी जळत्या वस्तीच्या लख उजेडात, राखेच्या धुराळात. हे पोस्टर जर तुम्ही बघितलं तर बघा, हा जो चेहरा दिसतोय हा तरुण, याला इथे असं बांधून ठेवलाय आणि पुन्हा एकदा हाच प्रश्न पडतोय की इथे जे तोंड बांधलेलं आहे या चित्रपटात या कॅरेक्टरचं, ते आता इथे बोलणार आहे का? मग ते इथे बोलणार आहे का? ते इथे त्याला बोलतच करूयात आपण. रादर की जे सगळे सस्पेन्स लपवून ठेवतात ना, तो सस्पेन्स मी रिव्हील करणार आहे. 1 2 3 4 मुळात 1 2 3 4 म्हटल्यानंतर 4 वेगवेगळे ट्रॅक्स आहेत या फिल्ममध्ये, आणि ते चारही ट्रॅक्स खूप महत्त्वाचे ट्रॅक्स आहेत. 4 वेगवेगळ्या घटना घडतात, पण त्या चारही घटना एका पॉईंटला एकमेकांशी इंटरकनेक्ट होतात, इंटरसेक्ट होतात, इंटररिलेट होतात, आणि ती वेळ आहे 12:34. तर खरं तर 1 2 3 4 4 घटना नक्कीच, पण त्याचबरोबर 12:34 ही वेळ आहे, आणि ती वेळ खूप महत्त्वाची आहे या फिल्ममध्ये. ती का, त्या घटनेला नक्की काय होतं, त्या वेळेला नक्की काय होतं, त्यांचे आयुष्य कसं बदलतं सगळ्यांचंच, हे कुठेतरी या फिल्ममध्ये बघण्यासारखं आहे. नुसतंच मजा, थ्रिल, सस्पेन्स हे नसून सोशल इश्यू पण हाताळला गेलेला आहे, आणि थ्रू आउट द फिल्म एखादा इश्यू नाही तर प्रत्येक कॅरेक्टर इज रिलेटेड टू सम सोशल इश्यू दॅट वी आर फेसिंग इन द सोसायटी. तर असं होतं की ओके, मग आत्ता ह्याची एवढे सगळे सोशल ट्रॅक्स हाताळण्याची गरज काय? तर कारण हे आपल्या सोसायटीमध्ये एकत्रित चालू आहे. तसंच या फिल्ममध्ये अख्ख्या सोसायटीमध्ये काय चालू आहे एकत्रित हा सगळा, आणि एकमेकांच्या आयुष्यावर एकमेकांच्या मुळे कसा फरक पडतोय हे कुठेतरी बघायला मिळणार आहे. कोंडलेल्या श्वासात त्याचा बाप, त्याची आई आणि माझा भाऊ गेला. मरण प्राय यातनांची हाक होती ती. अरे कुणालाच मारायचं नाही हे ठरलं होतं ना आपलं. खूप वेगवेगळी विशेषणं चित्रपटाच्या बाबतीत लावता येतील, पण
सुरुवात तुझ्यापासून काय कसा आहे नेमका रोल 1 2 3 4 म्हणताना? तुला सिनेमाच्या नावावरूनच कळेल की 1 2 3 4 की 1234 की 1234 की 1234 काय तू उच्चार करशील तोच आता तेच कन्फ्युजिंग आहे. आणि सस्पेन्स आणि थ्रिलर सिनेमा असेल तर त्याला हे कन्फ्युजन खूप उपयोगी पडतं. तशा प्रकारचा सिनेमा आहे सस्पेन्स आणि थ्रिलर. याचा दिग्दर्शक मिलिंद कवडे आणि शैलेश पवार प्रोड्युसर आहेत. एका रात्रीत एवढे पैसे कसे जमा करणार? कुठून पैसे आणायचे हा तुझा प्रश्न आहे. इथे जगताना आधार देण्यापेक्षा मेल्यावर खांदा देण्यातच मजा येते या माणसाला. मी काही ह्यात मेन रोल करत नाही आहे. माझा पाहुणा कलाकार आहे. जेव्हा मिलिंद मला म्हणाला की असं असं एक कॅरेक्टर आहे प्लीज संजय कर बोलो कुठे रे आता त्या 4 दिवसाकरता मला आहे. तो म्हणतो तेव्हा मिलिंद म्हणाला की तू फक्त ऐक, जर तुला नाही म्हटलं ना नको करूस, त्यात काय आहे. आणि मला तुझा स्वभाव माहिती आहे, तू नाही म्हणाला तर नाहीच करणार. बरं ऐकव म्हटलं काय. आणि तो त्याच्या आधी मी त्याच्याबरोबर 2 फिल्म्स केल्यामुळे एकमेकांशी रॅपो होता. आणि त्याने ऐकवलं. खरंच मला ते आवडलं. किती 45 मिनिटाचं काम आहे पण ते एवढंसं कॅरेक्टर संपूर्ण सिनेमावर परिणाम करून जातं. तर काय ताकद आहे ह्या रोलमध्ये. कहाणी में ट्विस्ट. हां कहाणी में ट्विस्ट म्हण किंवा तू काही त्याला मी काही सांगत नाही. तुम्ही हळूच काढायचं बघता नाही पण ते चांगलं. पण त्यातली ती गंमत मला खूप भावली. मानवी मन कसं असतं कुठल्या क्षणी बदलतं आणि त्याचा त्या बदलाचा परिणाम काय होऊ शकतो समाजावर किंवा सिनेमावर. आपण समाज मी म्हटलं पण सिनेमावर त्यात ह्या कॅरेक्टरमध्ये गंमत आणि ती मला खूप आवडली. मी करण्याचाही प्रयत्न केला आहे. आता लोकांना आवडते की नाही ते शेवटी मायबाप आणि तुम्हीच ठरवलं. चित्रपट 5 ऑगस्टला रिलीज होतोय. अनेक फेस्टिवलमध्ये आपण बघतोय त्यांनी बेस्ट आणि बेस्ट नॉमिनेशन काही ठिकाणी अशा ठिकाणी त्यांनी आपलं स्थान पक्क केलेलं आहे. शिवाय टेक्निकली देखील एक याची एक वेगळी बाजू आहे. ती काय नेमकी? आधी सांगतो ह्या सिनेमा संपूर्ण रात्रीच करतो. म्हणजे अशा सिनेमांना जो प्रकाश लागतो तो अंधार लागतो तो आहे प्लस फॉगी आहे. मला असं वाटतं हा खेळ सावल्यांचा नंतर जो धुराचा वापर केला असेल तो इथे केला असेल असं मला वाटतं. आणि एक ह्याच्याकरता एक फ्रेम वापरली आहे जी फ्रेम फक्त ॲड फिल्ममध्ये वापरली जाते. म्हणजे त्या फ्रेमच्या 2 इंच पुढे मागे जरी कॅरेक्टर झालं ना तरी ते शार्पनेस येत नाही. मग परत तो शॉट घ्यावा लागतो. इतकं तंतोतंत त्या फ्रेमचे असतं आणि पण शार्पनेस त्याचा इतका कडक आहे ना. आणि अशा सिनेमा सस्पेन्स आणि थ्रिलर सिनेमानं जेवढा शार्प असेल जेवढं टोकदार असेल ना तेवढं ते भिडतं. तो एक कॅरेक्टर झालेला आहे. बरं फायनली 1 2 3 4 1234 कसं म्हणजे नेमकं काय म्हणजे आता जाता कोडं आपण उलगडू शकतो. हे सांगतो तुला. खरं आहे 12:34 12:34 मिनिटावर बरोबर 4 ठिकाणी काही घटना घडतात आणि त्या वेगवेगळ्या घटनांचा एकत्रित सिनेमावर कसा परिणाम होतो असा तो मुहूर्त आहे असं म्हणता येईल. वन 2 3 4 28 कलावंत आणि 28 कलावंतांमधला प्रत्येक चेहरा एक तगडा चेहरा. त्यापैकीच 2 खास चेहरे आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. वेगळं वर्णन काही करायला नको. मग कोण आता तुम्हीच ठरवा. बरं यांच्यापासून सुरुवात करू. गणेश यादव नाही कमलेश गणेश यादव. तर सोपं आहे की यापूर्वी नुकताच आम्ही तुमचा खास अजय देवगण बरोबरचा एक चित्रपट पाहिला. त्यात तुमची इन्स्पेक्टरची असलेली भूमिका किंवा 1 2 3 4 ज्याची आम्ही 2 वर्षापासून पोस्टरच बघत होतो आणि अखेर तो चित्रपट येतोय. काय कशा पद्धतीची भूमिका आहे तुमची? ह्या सिनेमामध्ये सगळ्यांची जी अपेक्षा आहे माझ्याबद्दल की मी पोलीस असेल तर तशी नाही आहे. मी याच्यामध्ये एक सुपारी किलर दाखवलेलं आहे. मला आमची गँग आहे, आमचा बॉस आम्हाला सुपारी देतो की बा तू एका अशा माणसाला तुम्हाला शोधून काढ. इथेही शोधकृत्य आहेच आमचे. म्हणजे ती स्किल डिरेक्टरने ओळखली आणि आम्हाला ते शोधायला लावलेलं आहे. आम्ही सुपारी किलर आहोत. आम्ही शोधकृतीने शोधून काढतो की कोण माणूस आहे हा. तो आमच्याच गँगमध्ये आधी होता आणि त्याने आमची गँग सोडले तोच माणूस आहे आणि त्याची मध्यवर्ती भूमिका या सिनेमामध्ये आहोत. मग आम्ही त्यांना पकडतो आणि मग पुढे काय होतं
ते तुम्हाला सिनेमा पाहिल्यावरतीच कळेल आणि ती छोटी गंमत आहे. प्रत्येक जण सस्पेन्स कायम ठेवतोय. अपेक्षा आहे की गणेश यादव तरी याचं उत्तर देणार, थोडं तरी ते टीच करतील. आज 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 बघूया, बोलतं करूयात त्यांना. हां खरं ॲक्च्युली 1, 2, 3, 4मध्ये सस्पेन्स हे आहे की नाही पण खरंच, कारण की काय एक थ्रिलर सिनेमा जेव्हा तुम्ही पाहिला किंवा एक थरारपट जेव्हा पाहायला जाता तेव्हा मला वाटतं की त्याच्या सस्पेन्स काय हा पडद्यावरती बघण्यातच खरी गंमत आहे. आणि ह्या सिनेमाची गंमत हीच आहे की एका रात्रीत घडणारी गोष्ट आहे, 4 वेगवेगळ्या घटना घडत आहेत. आणि आतापर्यंत हॉलिवूडमध्ये हा प्रकार खूप वेळा झाला आहे किंवा फॉरेन फिल्म्समध्ये बॅबलमध्ये होतं, ॲमोरस पॅरोसमध्ये अशाच 4 घटना एका वेळेला चालल्या आहेत. पण मला म्हणून कौतुक आहे की मिलिंद कवडेने हा असा विषय निवडला आहे 1, 2, 3, 4. आणि म्हणजे मग 1, 2, 3, 4 एक्झॅक्टली काय होतं, म्हणजे ह्या 4 घटनांचं एक्झॅक्टली काय होतं आणि तुम्हाला काय हाती लागतं. तर ह्या प्रवासामध्ये मी एक अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका केली आहे. म्हणजे नेहमीच डॉन करतो, पण हा रोमॅन्टिक डॉन आहे. तो एका हिरोईनच्या प्रेमात पडला आहे आणि हिरोईनच्या प्रेमात पडला आणि त्यासाठी तो एक फिल्म प्रोड्यूस करतो आहे. एकच इच्छा आहे की त्या पोरीने एकदा म्हणा की आय लव्ह यू, आणि ठीक आहे, ह्याला भीक घालत नाही. आणि हा म्हणजे म्हणतात ना, प्रेम में आदमी एकदम से अंदाने होता है, धीरे धीरे होता है, त्या टाईप याची अवस्था झाली. आणि मग ह्यांचं प्रेम सफल होतं की नाही. आणि ह्या 4 घटनांच्या एंडबरोबर ह्या डॉनचा काय एंड होतो, की त्याचे सक्सेसफुल होते का लव्ह स्टोरी, की काय होतं, हे सगळं तुम्हाला 5 ऑगस्टला 1, 2, 3, 4 पाहिल्यावर कळेल. तीन वेगवेगळ्या प्रकृती आणि 3 वेगवेगळ्या व्यक्ती असा उल्लेख 1, 2, 3, 4 असं म्हणताना करावा लागेल. आता तुम्ही असा समज करून घेऊ नका की मी उंचीप्रमाणे सगळ्यांना उभं केलं आहे, कारण ते त्यांच्या पद्धतीने उभे राहिले किंवा तब्येतीप्रमाणे. पण बॉस, तब्येतीत खुश करणारे हे सगळे कलावंत आहेत. अर्थात दरवेळी चासला लय मजा असते, याच्यामध्ये काय आहे म्हणजे नेमकं? खरं तर आम्ही विनोद करतो हे लोकांना माहिती आहे, पण आम्ही सिरियस पण काम करतो हे लोकांना दाखवण्यासाठी हा एक सिनेमा आम्ही येऊ घातलेला आहे. मिलिंद कवडे नावाचा जो डिरेक्टर आहे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. शैलेश पवार या माणसांनी आमच्या कार्यकारी किंवा निर्माता ज्याला आपण म्हणता येईल, कार्यकारी निर्माता तर निर्माता ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून हा सिनेमा केलेला आहे. आणि आम्हाला जाम म्हणजे खूप आम्ही रिटेक दिले, पण ते आम्ही दिलेले नाहीत, कारण आम्ही 1 टेकचेच आहोत. तर ते जे काही लेन्स आणि जे काही जाहिरातीचा जो कॅमेरा वापरल्यामुळे त्यांच्यासाठी रिटेक झालेले आहेत, कारण आम्ही रिटेकचे आर्टिस्टच नाही आहे, आम्ही टेकचे आर्टिस्ट आहेत. काय बरोबर ना अभिजित, तुझा कसा रोल आहे नेमका याच्यात? माझा म्हणजे आमची जी स्टोरी आहे त्याच्यामध्ये मी, अरुण कदम, अंशुमन विचारे आणि किशोर चौगुले आम्ही प्रकल्पग्रस्त शेतकरी दाखवलेलो आहोत. आणि जे आंदोलनामध्ये पोळलेले शेतकरी असतात, आता म्हणजे आत्ता जी शेतकऱ्यांची अवस्था आहे, जी ओला दुष्काळ म्हणा किंवा सुका दुष्काळ म्हणा, त्यांच्याकडून लक्ष देत नाही, त्यांच्या शेतमालाला उठाव नाही, किंवा ते सगळे म्हणजे पेपरचं पान उघडल्या जे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स पहिले हेडलाईन्सने समोर येतात, ते आम्ही आमच्या पद्धतीने त्या चित्रपटातून आमचा आक्रोश मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणजे मिलिंद कवडेंना मी ह्यासाठी धन्यवाद देईन की 4ही विनोदी कलाकारांना घेऊन त्याने हा सिरियस आक्रोश मांडण्याचा प्रयत्न आमच्याकडनं करून घेतला आणि आम्हीसुद्धा त्याला चांगली साथ दिली, आम्ही केलेलं आहे. आणि प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल, कारण त्या सिरियस गोष्टीमध्ये सुद्धा एक अशी गंमत आहे, एक असा सस्पेन्स आहे की जो मी तुम्हाला आता सांगणार नाही आहे, तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतरच कळेल. आणि त्याच्यानंतर जो स्फोट होणार आहे तो निश्चितच बघण्यासारखा आहे. म्हणूनच माझी विनंती आहे की हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही चित्रपटगृहात जा, कारण हा चित्रपट फक्त सिरियस नाही आहे, तर हा कॉमेडीसुद्धा आहे, थ्रिलरसुद्धा आहे, रोमॅन्टिकसुद्धा आहे, इमोशनलसुद्धा आहे, तुमच्या डोळ्यात पाणी आणेल, तुम्हाला हसवेलसुद्धा. असा हा वेगळ्या धर्तीचा चित्रपट मिलिंद कवडे आणि शैलेश पवार निर्माता आमचा घेऊन आलेला आहे. त्यांना मी खूप शुभेच्छा देईन आणि रसिक प्रेक्षकांना आव्हान करेन की तुम्ही थिएटरमध्ये जा आणि हा चित्रपट बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आवर्जून कळवा.
थँक्यू. हा जसं म्हणाला की एक स्पोर्ट त्याच्यामध्ये होणार आहे म्हणजे चार वेगवेगळ्या ट्रॅकच्या कथा. या स्पोर्टाला तुझंही हातभार लागतो. हो म्हणजे काय नक्कीच माझा स्पोर्ट्समन आहे म्हणजे ह्याचा हातभार म्हणजे माझ्या शरीरयष्टीवर जाऊ नका तुम्ही, पण खूप मोठा हातभार म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्याच्यात आम्ही पण सिरियस भूमिका केलेली आहे. आणखीन अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात म्हणजे विनोदाचा भाग हा आहे की मी सिक्युरिटी गार्ड आहे, म्हणजे माझी शरीरयष्टी आहे आणि त्याप्रमाणे सिक्युरिटी गार्ड आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिजित चव्हाण आणि अरुण कदम यांची जी ती शेतकऱ्यांची टीम दाखवली आहे त्यांच्यावर होल्ड करणारा मी त्यांचा बॉस दाखवला आहे. ही एक आणखीन विनोदाची म्हणजे बाजू म्हणता येईल. आणखीन याच्यामधून सिरियस घटना घडतात आणि ते चौघजण काय करतायत हे बघण्यासाठी मी आत्ता तुम्हाला सांगणार नाही आणि त्यांच्यावर मी काय आणि कशासाठी होल्ड ठेवतो ते बघण्यासाठी तुम्हाला 5 ऑगस्टला यावं लागेल सिनेमागृहात. सँटोनिओ टेरेझिओ नावाचे आमचे DOP आहेत आणि ते केरळी आहेत, त्यामुळे त्या आमच्याशी बोलताना नेहमी यांडगुंड नाही ते चर्चा ते करायचे नोंद करतो म्हणून नाणी भेटतील इतकं करतो असं म्हणायचं तर आम्ही म्हणत आहे आता काय होणार आम्हाला माहित नाही. हे ॲक्च्युली आम्हाला काही क्रिएटिव्ह सूचना द्यायचे पण आम्हाला वाटायचे ते चिडलेत की काय. मिलीनं सांगा बाबा मिलीन काय. पण त्यांनी अफलातून काम केलेलं, अफलातून. म्हणजे एकूणच अभिजित 1 2 3 4 भट्टी जमलेली आहे. काउंटडाऊन सुरू झालाय. काउंटडाऊन 5 ऑगस्ट 1 2 3 4 हा चित्रपट 5 तारखेला रिलीज होतो. वा वा अफलातून गोष्ट आहे आणि तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे ही एक ग्रेट अनुभव घ्यायची. बिंदास. तर 1 2 3 4 काउंटडाऊन सुरू झालाय आणि या काउंटडाऊन नंतर एक छानसा चित्रपट आपल्याला अनुभवायला मिळतोय का हे बघायचं. आज शो टाईममध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.